हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा आहे स्पेशल ट्रॅव्हल व्लॉग. या व्लॉगमध्ये आपण खूप दिवसांनंतर चाललो आहोत फिरायला. आणि ते पण कुठे फिरायला चाललो तुम्हाला माहिती आहे? आपल्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजे शिर्डीला. तर आत्ता इथे रात्रीचे 9:30 वाजायला आलेत आणि आम्ही इथे करतोय पॅकिंग म्हणजे किती सारा पसारा करून ठेवला या रूममध्ये. तुम्हाला बघायचं, 1 मिनिट मी दाखवते. तिथे दादा आणि पप्पांचे कपडे आहेत. ती बॅग पॅक व्हायची बाकी आहे. हे बघा, हे पप्पांचे 2 टी-शर्ट्स आहेत. इथे मम्मी इस्त्री करत आहे. हाय इथे मम्मी इस्त्री करत आहे. तर मला खूप जास्त भूक लागली आणि पप्पा पार्सल घेऊन आले. पप्पांनी आज मम्मीला काहीही सांगितलेलं नाही आहे. मस्तपैकी पॅकिंग करून आराम करायला सांगितलेलं आहे. आणि आत्ता मी चाललोय जेवायला. तर मी जेवून घेते आणि जेवल्यावर तुम्हाला भेटते. हाय, गुड मॉर्निंग. आत्ता वाजले आहेत 5. खूप झोप येते मला, पण ठीक आहे. गाडीमध्ये पण काय काम, गाडीमध्ये झोपून जाऊ. गाईस, माझी अंघोळ झालेली आहे आत्ता. आणि आता मी रेडी होते तर मला खूप स्वेटिंग होतं, कारण की खूप गरम, खूप एक्स्ट्रीम लेवलचं गरम होतं. हे बघा गाईस, मी फायनली रेडी झालेली आहे. आणि मी ती कम्प्लिटली ट्रेडिशनल आउटफिट घातलेला आहे. वरती एक शॉर्ट कुर्ता आणि खाली जीन्स. तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला केस विंचरची ना जास्त गरजच लागली नाही, कारण की माझे केस ऑलरेडी ट्रीटमेंट केल्यामुळे 90% तर स्ट्रेटच आहेत. फक्त मी त्यांना कोम केलं पासून, काहीच केलेलं नाही. इथे मम्मीने घरूनच जेवण बनवून घेतलेलं आहे. मला वॉच घालायचं आहे ॲक्च्युली. 1 मिनिट. हे बघा मम्मी. हाय मम्मी. हाय. म्हणजे शूज कसे घालणार, कारण की माझा प्लॅन होता की मी त्या क्रॉपटॉपच्या खाली शूज घालणार होते. बट आता तो प्लॅनच कसं झाला, तर शूज कसे घालू मी. त्यामुळे आता माझी हिल्स बरोबर गेले गाडीत. आता मला खाली जाऊन ते घ्यावे लागतं. मी गेली, मी अनलॉक. हे बघा, हे आहे ते हिल्स. सो मी गाडी तर ऑन केली आहे. गाडीचं किलोमीटर रिडिंग आता 1,03,700 आहे. आणि शिर्डी इथून जवळजवळ 250 किलोमीटर लांब आहे. ओके. तर आपण इतका लवकर उठलो म्हणून 7 वाजता निघालो. आपण निघणार होतो 6:30 ला आणि आपण 7 वाजता निघतोय. पप्पा तुम्हाला लवकर उठवलेलं ना. मी आता तुला 6:30चं टायमिंग दिलं म्हणून आपण 7 o'clockला निघालो. तुला जर 7 वाजताचं टायमिंग दिलं असतं तर आपण निघालो असतो 8 वाजता. हे आमची गणपती बाप्पा. आणि आफ्टर सो लॉंग बाबांच्या भेटीला जातो. आणि बाबांच्या पण भेटीला आणि पिकनिकला सुद्धा. मुलांच्या एक्झाम झाल्यापासून कुठेच गेलो नाही. हा, मग माझी एक्झाम झाल्यापासून कुठेच गेलो नाही. आणि आता त्याच्यामुळे ही पप्पांकडनं शॉर्ट पिकनिक आणि मे मध्ये लॉंग पिकनिक, लॉंग वेकेशन. सकाळी सकाळी कोणीच नाहीये बघा ना. कोणीच नाहीये सकाळी सकाळी. आपणच होत फक्त. आम्ही ज्या हॉटेलमध्ये पहिले राहायचं ना, तिथे ऑलमोस्ट बुकच आहे सगळं. पप्पांनी दुसरा एक रिसॉर्ट बुक केलाय, तिथे जातोय आपण. तिथे स्विमिंग पूल पण आहे. त्यानंतर आम्ही मम्मी, दादा आणि बाबांना पिकअप केलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो सागर रेस्टॉरंटमध्ये. आम्हाला अजून जर्नीला सुरू करून साधा किती वेळ झाला? 1.5 तास. ओनली 1.5 hours. थोडं लवकर भूक पण लागली. शिवसागरचा मेनू तुम्हाला वडापाव, तेच पाहिजे वडापाव. आणि मम्मी तू हे बघा, गाडीमध्ये काहीतरी चटरपटर खायला आता मी आणतो इथून, या शॉपमधून. आम्ही इथून लेस घेतलं. हे लेस घेतलेत, बनाना चिप अँड हे काय मेंटो. आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता मी परत आमची शिर्डीची जर्नी कंटिन्यू करत आहे. आणि मी परत तिथेच बसली जिथे मी आधी होती. तर हे ट्राय करायचं आहे. सो गाईज, आता इथे आम्ही कुठेतरी मध्येच थांबलोय. नाही, इथे पेट्रोल पंप आहे. इथे चिप्स आहेत, या सेक्शनला चिप्स आहेत. शॉपमधून काय घेतलं मम्मी? हे घेतलं, ही थम्सअप घेतली आणि बाबा तिथे पेमेंट करतो.
अक्षरशः तुम्हाला माहिती आहे बाहेर खूप ऊन आहे सिरियसली. इथे लास्ट सीट वरती मी आणि खाना आहे. तर चला आता मी थम्सअप पिते. ओके सो आता आपण समृद्धी एक्सप्रेसवे एक्झिट करत आहोत आणि फायनली शिर्डीमध्ये एंटर करत आहोत. बाबांचं दर्शन घ्यायला किती लोक झाली आहेत बघा. गाईज आता आपण या पुष्पक रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत. आता आम्ही त्या हॉटेलमध्ये आणि शिर्डीमध्ये पुढे काय काय करतो हे तुम्ही बघाल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप वॉचिंग अँड बाय बाय.